नमस्कार मित्रांनो, प्राप्त माहितीनुसार शासनाला शिक्षक संख्या निश्चितीचा आणि समायोजनाबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असतो, असे नमूद करून सिंचन मान्यतेविषयीचा राज्य सरकारचा 15 मार्च 2024 रोजीचा निर्णय उच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. हा शासन निर्णय कायदेशीर असून शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदीशी पूर्णपणे सुसंगत असल्याचा निर्वाळाही न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे पटसंख्येनुसारच शिक्षकांची भरती होणार आहे. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन शिक्षकांची पदे निश्चित करणे हा धोरणात्मक व प्रशासकीय निर्णय आहे. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने उपरोक्त शासन निर्णय योग्य ठरवताना प्रामुख्याने स्पष्ट केला आहे. RTE कायदा हा मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आहे, शिक्षकांना एखाद्या विशिष्ट शाळेमध्ये कायम ठेवण्यासाठी नाही. थोडक्यात शासन निर्णय शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी व RTE कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे तो मनमानी किंवा बेकायदा नसून रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले. असं असलं तरी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना सेवेतून कमी करण्यात येणार नाही. त्यांचे समायोजन जवळच्या शाळेत केले जाईल, अशी हमी सरकारने न्यायालयाला दिली आहे. ती न्यायालयाने नोंदवून सुद्धा घेतली. पती पत्नीला 30 किलोमीटर परिघात ठेवण्याची 18 जून 2024च्या शासन निर्णयातील तरतूद योग्य व पारदर्शक असल्याचे न्यायालयाने मान्य केले आणि या संदर्भातील अनेक याचिका निराधार असल्याचे नमूद केले. शिक्षकांच्या भरतीबाबतही न्यायालयाने काही मुद्दे निकालात स्पष्ट केले. त्यानुसार शाळेतील विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक पदे भरणे योग्य आहे. तसेच ही संख्या कमी असल्यास शिक्षकांची पदे कमी करणे RTE नियमात बसणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. खाजगी शाळांना या नियमांचे पालन करणे बंधनकारक ठरणार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केलं. कंत्राटी शिक्षक भरती वैध पटसंख्या 10 पेक्षा कमी असल्यास तात्पुरता कंत्राटी शिक्षक नेमण्याबाबतचा शासन निर्णयही न्यायालयाने वैध ठरवला आहे व असे शिक्षक नियमित सेवेसाठी दावा करू शकत नाहीत, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. अनेक शिक्षकांना अतिरिक्त घोषित करून बदली करण्याबाबतचा शासन निर्णय न्यायालयाने रद्द केला. त्यामुळे प्रत्येक शाळेत आवश्यक शिक्षकांची संख्या कायम राहणार आहे. अतिरिक्त शिक्षकांची जबरदस्तीने बदली करू नये, असे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. संच मान्यतेबाबतच्या शासन निर्णयाला राज्यभरातील विविध संघटनांनी आणि शिक्षकांनी आव्हान दिले होते. सरकारने 15 मार्च 2024 रोजी संच मान्यतेबाबत शासन निर्णय निर्गमित करून निकषामध्ये बदल केला आहे. विद्यार्थ्यांच्या वैध आधार क्रमांकानुसार निश्चित पटसंख्येनुसार संच मान्यता करण्याचा निर्णयाचा मोठा फटका अनेक जिल्ह्यांना बसला असून पदवीधर शिक्षकांची सुमारे 50% पदे अतिरिक्त ठरणार आहेत, असा प्रमुख दावा याचिकांमध्ये करण्यात आला होता. तसंच शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असून तो रद्द करण्याची मागणी सुद्धा केली गेली होती. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.